एका रात्रीत तळ्याचं पाणी एवढं वाढलं की अख्खं गाव रात्रीत स्थलांतर झालं. कोणतं गाव आणि काय आहे या गावाची गोष्ट सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपला गाव रंगटा येऊन पोहोचलाय आपल्या सिरीजच्या दुसऱ्या गावात आणि गाव आहे गाव सोमेवाडी. आणि आपल्या सोबत आहे सोमेवाडी गावचा आपला मित्र संभाजी एलपले. छोटीशी गावाची येस आणि कमी लोकसंख्या, पण धार्मिक, ऐतिहासिक आणि आर्थिक दृष्ट्या एकदम दणकट आहे सोमेवाडी गाव. गाव लहान असल्यामुळे गावात दुकानांची संख्या लिमिटेड आहे, पण तरी इथं परपंचाला लागणाऱ्या खूप साऱ्या गोष्टीची सोय आहे. या दुकानात किराणापासून गाडीचे पंक्चर काढायची सोय, सोबत शुद्ध पाणी पिण्यासाठी फिल्टर आणि पूर्ण गावाला पाणी पुरवण्यासाठी ही पाण्याची टाकी. आणि उन्हाळ्यात 1 किलोमीटरवर पाणी आणायला लागायचं, म्हणून गावाच्या सोयीसाठी ही आहे सरकारी विहीर. या गावाचा इतिहास लय खतरनाक आहे, जो आम्हाला या आजोबांनी सांगितला. संध्याकाळी पाणी शिरलं होतं. लोकांनी अशा घराच्या कुंभ्याही उरगडलेल्या होत्या आणि दोन्ही वड्याला पाणी येताच माणसं म्हणायला लागली, तळ्यातनं बाहेर निघा, पाणी हे लागलं. मग त्या खरात वस्त्या सांडेगड होत्या, तिथे ती माणसं सगळं गावच्या गाव गेले तिथे. ही आहे गावची जिल्हा परिषद शाळा आणि हे आहे ग्रामपंचायत ऑफिस. हे आहे गावचे श्रद्धास्थान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि बाजूलाच मारुतीरायाचं मंदिर. इकडे चालू आहे भोजलिंग देवाच्या मंदिराचं बांधकाम. गावापासून थोड्या अंतरावर आहे खंडोबाचं मंदिर, जिथं आहे प्यायच्या पाण्याची आणि निवांत बसायची सोय. गावात जेवढी पण मंदिर आहेत, मग ते छोटं असो या मोठं, इथं प्रत्येक मंदिराची यात्रा भरवली जाते. सुट्टी नाही. आणि यात्रा म्हणजे नुसतं यायचं नारळ फोडून जायचं असं नाही. यात्रा म्हणजे सगळ्यांनी एकत्र यायचं, पूजा करायची, महाप्रसाद करायचा. या बाबतीत सोमेवाडी गावचा विषय हार्ड आहे. चला तर मग भेटू सांगोला तालुक्यातल्या पुढच्या गावात. तोपर्यंत तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या.